नमस्कार. उन्हाळा वाळवणामध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तो खमंग असा कोणता असतो तर तो ज्वारीच्या पापड्या. पूर्वी आपली आई किंवा आजी या उकळ्यामध्ये सडून आणि जात्यावर दळून करायच्या. खूप कष्टाच्या असायच्या या. पण त्याच पद्धतीच्या आपण पांढऱ्या शुभ्र, चारपट फुलणाऱ्या आणि भाजता पण येणाऱ्या या ज्वारीच्या पापड्या सोप्या पद्धतीनं कशा करायच्या ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण याचं प्रीमिक्स पण भरपूर असं करून ठेवू शकतो आणि या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये या करू शकतात आणि साईड बिझनेस म्हणूनही या पापड्या तुम्ही करू शकता. कारण शक्यतो ना या कष्टाच्या असतात त्यामुळं थोड्याशा अवघड जातात. पण त्या जर सोप्या पद्धतीनं पांढऱ्या शुभ्र, चारपट फुलणाऱ्या, खुसखुशीत, तळल्यानंतर कढई कमी पडेल अशा ज्वारीच्या पापड्या कशा बनवायच्या त्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथून पुढे ना तुम्ही उन्हाळ वाळवणामध्ये ज्वारीच्या पापड्या केल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीच्या सोप्या आहेत खूपच. म्हणजे तुम्ही एकटीनेही करू शकाल इतक्या सोप्या आहेत आणि भरपूर प्रमाणात करू शकाल. रात्री जेवताना आपल्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी जर अशा पापड्या असल्या तर मुलं शेंगदाणे पापड भरपूर प्रमाणात खातात. तर भरपूर प्रमाणात कशा करायच्या ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका. तर इथं ना मी 6 किलो अशी पांढरी शुभ्र बिना गोंडाची ज्वारी घेतलेली आहे. त्याच्यातली काडी वगैरे काढायची आहे. त्याला गोंड म्हणजे ते काळपट असं नसायला पाहिजे. पांढरी शुभ्र अशी मोठी मोठी ज्वारी आहे. 6 किलो आहे म्हणजे 5 किलोच्या पापड्या होतात आपल्या. आणि तुम्हाला 10 किलोच्या करायच्या असेल तर 12 किलो ज्वारी घ्यायची आहे. आणि ही ज्वारी ना छान अशी धुवून घ्यायची. थोडंसं काळपट पाणी निघलं जातं आणि 3दा 4दा अशी स्वच्छ पाण्याने भरपूर पाण्याने धुवून घ्यायची. म्हणजे आपल्या पापड्यानं पांढऱ्या शुभ्र बनायला मदत होते. तर हे बघा. असं भरपूर असं पाणी टाकून धुतली ना तर वर असं काही छोटे छोटे आपले ते गोंडाची ज्वारी असते गुंड तर ती निघली जाते. तर स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतर भरपूर असं पाणी टाकून ही ज्वारी आपल्याला पाणी बदलत 2 दिवस चांगली भिजवायची आहे आणि तिसऱ्या दिवशी मात्र उपसायची आहे. भरपूर पाणी टाकून असं धुवून घ्यायचं. नंतर तिसऱ्या दिवशी थोडंसं वास आल्यासारखा होतो ज्वारीला. तर 1.5 ते 2 दिवसच भिजवायची. तिसरा दिवस होऊ द्यायचा नाही कारण खूप वास सुटतो. मग या पद्धतीनं ना हे सगळं आपल्याला निथळून चांगली ज्वारी वाळवायची आहे फॅनच्या हवेखाली. अर्धा तास असं छान वाळवायची आहे. कारण थोडंसं आतून ओलसर आणि बाहेरून थोडीशी कडक झाली पाहिजे तरच ती ज्वारी आपल्याला गिरणीमध्ये दळून देतात. तर बघा मी ही असं आतून ओली आणि बाहेरून वाळल्यासारखी ज्वारी ही गिरणीमधून मी सडवून आणलेली आहे. गिरणीमध्ये अगदी 5 ते 10 मिनिटातच हे काम होऊन जातं. जे की पूर्वी आपली आई आजी जात्यावर तासनतास घालवायची ते आता एकदम सोप्या पद्धतीनं ना हे असं. आता इथं आपल्याला 2 चाळण्या लागणार आहेत. एक पीठ चाळायची चाळणी आणि एक तांदूळ चाळायची चाळणी असते ना आपली कणी ती घ्यायची आहे. आणि तांदूळ चाळायच्या चाळणीनं अगोदर सगळं पीठ दळून आणलेलं ना आपण सडून आणलेलं ते चाळायचं. सडल्यासारखं होतं कारण हे बघा चाळल्यानंतरनं जे आपण तांदूळ चाळायची किंवा ज्वारी चाळायची चाळणी असते तर ते हे मोठा कोंडा सगळा असा बघा निघला जातो. अगदी आपण उकळामध्ये सडतो ना त्या पद्धतीचा हा कोंडा निघतो. आणि जो नंतर चाळल्यानंतर पीठ असतं ना ते पिठाच्या चाळणीने चाळायचं म्हणजे आपल्याला पापड्याचं पीठ मिळून जातं. तर मी अगोदरनं मोठ्या चाळणीनं सगळा कोंडा चाळून घेणार आहे. आणि हे भरपूर प्रमाणात आहे. याचं तुम्ही 2दा-3दा अशा पापड्या करू शकता. बघा एक कोंडा. आणि आता मी जो खाली निघालेलं पीठ आहे ना ते पण एकदा असं पिठाच्या चाळणीनं ज्वारी आपण भाकरीचं चाळणी असते ना त्यानं चाळून घ्यायचं. म्हणजे आपलं परत आणखीन कणी आणि कोंडा त्या चाळणीमध्ये राहतो. आणि जे बारीक खाली पांढरं शुभ्र पीठ पडतं ना ते आपलं प्रीमिक्स आहे. हे थोडंसं आपल्याला हवेला किंवा थोडंसं उन्हाला सुकून डब्यामध्ये भरून ठेवायचं. आणि तुम्हाला लागेल तसं त्या प्रमाणात तुम्ही हे पीठ घ्यायचं आहे पापड्या करायला. आता बघा हे असं निघालेलं आहे कणी आणि कोंडा. याच्या तुम्ही कोंड्याच्या पापड्या करू शकता. आणि जो मोठा कोंडा निघाला आहे ना तो गाईला कोणालाही देऊन टाकू शकता. तर बघा हे ओलसर असं पीठ झालेलं आहे. आतून ओलं होतं आणि बाहेरून चांगली ज्वारी सुकलेली होती. त्यामुळे गिरणीमध्ये असं आपल्याला सडून किंवा दळून दिलेली आहे. या पद्धतीनं मी या 2 चाळण्यानं सगळं पीठ आपलं पापड्याचं चाळून घेणार आहे. याच्यामध्ये 3 प्रकार निघतात. मोठा कोंडा,
एक कणी कोंडा आणि बारीक आपलं पीठ. तर बघा हे आपलं पीठ आहे. अर्धं चाळलं आहे, अर्धं आणखीन चाळायचं आहे मला. तर बघा हे कोंडा किती मोठा निघालेला आहे 6 किलो ज्वारीमध्ये. आणि बघा ते कणी आणि कोंडा हे असं मिळून 1 किलोच्या आसपास होतं. त्यामुळे 6 किलो ज्वारी घ्यायची म्हणजे 5 किलोच्या प्रमाणात आपल्या पापड्या होऊन जातात. आणि तुम्हाला 10 किलोच्या पापड्या करायच्या असेल तर 12 किलो ज्वारी घ्यायची. म्हणजे हे असं आपलं छान असं भरपूर प्रमाणात आपल्याला पापड्याचं पीठ मिळून जातं. आणि हेच पीठ तुम्ही सुकवून वाळवून ठेवलं ना तर प्रेमिक्स म्हणून याचा तुम्ही वापर करून पाहिजे त्यावेळेस तुम्हाला जेव्हा वाटलं की आपल्याला आज ज्वारीच्या पापड्या करायच्यात तर त्या पद्धतीने तुम्ही त्या पापड्या करू शकता. कमी कष्टामध्ये होतात, जास्त त्रासही होत नाही. आता हे 2 पातेले माझं पीठ निघालेलं आहे. तर मी या पूर्ण पिठाच्या पापड्याच करणार आहे 2 दिवस. आणि इथं मी एक पातेलं घेतलंय. आता एवढं पातेलं पीठ आपल्याला एका रात्रीपुरतं भिजवत ठेवायचं आहे भरपूर पाण्यामध्ये. कारण पीठ जर आपलं ज्वारीचं मुरलं ना तर पापड्या आपल्या खुसखुशीत आणि फुलायला खूप छान फुलतात. हे पीठ आपल्याला 1 दिवस पाण्यामध्ये असंच भिजवत ठेवायचं आहे. भरपूर पाण्यात ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी हे सगळं पाणी वर येतं आणि ते सगळं पाणी काढून टाकायचं म्हणजे आपल्याला खाली ज्वारीचा चीक मिळून जातो. तर हे आता आपल्याला रात्रभर असंच पीठ भिजत घालायचं आहे. तर इथं बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी तीळ, मीठ आणि जिरे घेतलेले आहेत. जिरे पण आपल्याला रात्रभर पाण्यातच भिजवत ठेवायचं म्हणजे जिऱ्याचं लाल पाणी निघून जातं आणि पापड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र होतात, लाल होत नाहीत. तर हे जिरे बघा रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे सगळं असं जिऱ्यातलं लाल पाणी कसं निघालेलं आहे. त्यामुळे जिरे धुवून घ्यायचे आणि जिरे आणि तीळच या ज्वारीच्या पापड्यामध्ये चव देतात. त्यामुळे हे भरपूर तुम्हाला आवडीनुसार टाकायचं आहे. तर बघा दुसऱ्या दिवशी असं आपलं पीठ छान मुरलेलं आहे आणि सगळं फेसाळ पाणी वर आलेलं आहे. तर ते अलगद सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ज्वारीचा चीक कसा खाली बसलेला आहे. तर वर थोडासा कोंडा काही राहिलेला असेल तर तो पण निघला जातो. लालसर पाणी निघलं जातं आणि खाली फक्त आपला पांढरा शुभ्र ज्वारीचा चीक राहतो. चिकच म्हणायचं याला. आणि बघा अशा पद्धतीनं हे असं आपलं पांढरा शुभ्र असा चीक आहे. आणि जेवढा चीक आहे ना आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पाणी ठेवायचं आहे, आदण ठेवायचं आहे. तर आता बघा हे मी एका पातेल्यामध्ये हे चीक आपलं असं छान हातानं कालवणार आहे. इतपत पाणी चिकामध्ये राहिलं तरी चालतं, जास्तही काढायची गरज नाही. तर आता मी चुलीवर करणार आहे आणि पापड्या करताना ना थोड्याशा लवकर करायच्या म्हणजे 5:30 ते 6च्या दरम्यान पहाटे करायला घ्यायच्या. म्हणजे आपल्या पापड्या उन्हामध्ये छान वाळल्या जातात. दुपारच्या 4पर्यंत छान वाळल्या जातात, उलटता येतात. उशीर केला ना तर वाळत नाहीत लवकर. तर बघा इथं ना मी 4 पट पाणी घेणार आहे. जेवढा चीक आहे ना त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आणि 1 पट पाणी कडकडीत काढून ठेवायचं आणि लागेल तसं अ, वापरायचं आहे. जसं तुम्हाला चीक घट्टसर पातळ पाहिजे त्या पद्धतीनं. आता इथं मी लवकर करायला घेतल्यात त्यामुळे थोडासा अंधार आहे. तर इथं मी 4 पट पाणी 4 ते 4.5 पट घेऊन ठेवलं तरी चालतं. पापड्यामध्ये गरम पाणी बसतं पापड्याच्या चिकामध्ये शिजताना. त्यामुळे गरम पाण्याचाच शेवटपर्यंत वापर करायचा आहे. कोमट नाही, चांगल्या गरम पाण्याचा वापर करायचा. तर आता बघा इथं मी भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलं आहे. चांगलं खळखळ उकळी येईपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे. गॅस खूप लागतो त्यामुळं मी चुलीवरच करायला घातलेले आहेत. आणि बघा चांगलं आदण आलेलं आहे आपल्या पाण्याला. तर इथं मी ना एक पातेलं पाणी थोडंसं वर आणखीन काढून ठेवणार आहे. कारण आपल्याला एकदा जर पातळ झाला ना चिक तो घट्ट लवकर होत नाही. पण घट्ट चिकामध्ये पाणी जसं टाकल तसं बसतं. आता इथं मी तीळ, जिरे टाकलं आहे आणि मीठ पण चवीनुसार टाकलेलं आहे गरम पाण्यातच. अगोदरच टाकायचं म्हणजे छान शिजलं जातं आणि सगळ्या चिकाला छान अशी चव येते. मीठ चाखून बघूनच टाकायचं आहे. कोणाला कमी आवडतं, कोणाला जास्त. चांगलं हलवून गरम पाणी खळखळत्या पाण्यात टाकायचं नाही, गाठी होतात. तर थोडंसं पाणी असं शांत होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हा चीक सतत हलवत टाकायचा आहे आणि दुसऱ्याची मदत घ्यायची आहे आणि टाकायचं आहे. तर बघा हे पाणी गरम असल्यामुळे लगेच आळायला लागलेलं आहे. हा चीक खूप सोपे असतात. त्या ज्वारीच्या पापड्या खायला खमंग असतात आणि अशा पद्धतीनं केल्यावर तर ना खूप सोप्या जातात. कष्टही कमी पडतं आणि पटपट होतात. तर हे ना आता आपल्याला साई धरेपर्यंत चिकाला चांगलं शिजल्यानंतर चकाकी येईपर्यंत काचासारखी
इथपर्यंत आपल्याला हा चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि सतत अधनंमधनं हलवायचं आहे. 2-3दा वाफा द्यायच्या आहेत, कारण गाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळं चांगलं असं मी चाटू आहे हा, त्यानं हलवत आहे. असाच मोठा चाटू लागतो याला लाकडाचा, अशी मोठी पळी. या पद्धतीनं भरपूर प्रमाणात असल्यावर अशा वस्तू लागतात. कमी प्रमाणात तुम्हाला गॅसवर करायचं असेल तर पळीनेही तुम्ही हे चीक हटवू शकता. तर बघा खाली जाळ भरपूर आहे, त्यामुळं सतत हलवावं लागतं, नाहीतर करपण्याची शक्यता असते. थोडासा जाळ परत आपण कमी करू शकतो चांगला आळल्यानंतर चीक, आणि मग 2दा-3दा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता बघा, आता थोडासा उजेड पडल्यानंतर बघा 1 तासभर मी हा चीक शिजवून घेतलेला आहे. 6 ते 7 वाजेपर्यंत मी हा चीक शिजवून घेतलेला आहे पहाटे. तर बघा सगळं असं आपलं असं साई आल्यासारखं झालेलं आहे चिकाला, आणि कलर पण एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. म्हणजे काचाचा, जसं असं काचाची शाईन जशी असते त्या पद्धतीनं. मग या पापड्या काय होतात, म्हणजे तुटत नाहीत, चिरत नाहीत. आणि या पद्धतीनं बघा साई धरलेली आहे आपल्या चिकानं. अशा पद्धतीनं चीक शिजला गेला पाहिजे. चीक छान शिजवायचा, म्हणजे त्या पापड्या तुटत नाहीत किंवा त्याला चिरा पडत नाहीत. 1 तास लागलं मला हा शिजवायला. अशा पद्धतीनं आता याच्या मी पळी पापड्या करणार आहे. तुम्हाला घट्ट ठेवून थापूनही या पापड्या करू शकता थोडंसं, पण थोडं थांबून केल्या तरी या घट्ट होतात आणि त्याच्या थापता येतात. पण या पळी पापड्या करणार आहे. पळी पापड्या काय होतं, पातळ होतात आणि पटपट होतात. एकटीलाही तुम्ही सहज अलगद अर्ध्या तासामध्ये भरपूर अशा पापड्या घालू शकता. अशा पद्धतीने चीक करून घेतला ना, तर 2-2 पळ्याचा, 1-1 पळ्याची, म्हणजे पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही या पापड्या करून घेऊ शकता. मस्त अशा आपल्या पापड्या भरपूर अशा, आणि कडकडीत उन्हात करायच्या आहेत. घरामध्ये या पापड्या होत नाहीत. बाहेरच उन्हाला या पापड्या वरती स्लॅबवर मी केलेल्या आहेत. तर कपड्यावर करायच्या, साडी असेल तर वाळल्यानंतर छान निघतात त्या पापड्या. अशा पद्धतीनं इतक्या आपल्या पापड्या, एक पातेलं जे पीठ घेतलं होतं मी निम्मं, त्याच्यामध्ये एवढ्या झालेल्या आहेत. छान अशा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या पापड्या झालेल्या आहेत. या पद्धतीनं सगळं पीठ तयार करून या अशा पापड्या पटपट होऊन जातात. आणि 4 नंतर, म्हणजे सकाळी घातलेल्या पापड्या 3 ते 4च्या दरम्यान अशा सुकतात. मग या पापड्या तुम्ही थोड्याशा कपडा उलटायचा, थोडंसं पाणी मारायचं त्याच्यावर, आणि त्या पटापटा उलटल्या जातात. आणि लगेचच 1 तास ऊन द्यायचं त्याला. आहे अशाच जशा उलटल्यात ना तशाच वाळू घालायच्या, म्हणजे जास्त वाकड्या होत नाहीत. आता बघा थोडंसं पाणी मारले तर या पापड्या अलगद अशा निघल्या जातात, आणि मस्त अशा आपल्या ज्वारीच्या पापड्या सगळ्या कपड्यावरच्या निघल्या जातात. बघा असं अर्धवट सुकतं. जर तुम्ही लवकर सकाळी घातल्या ना, ऊन भरपूर असेल ना, तर अशा वाळल्या जातात अर्धवट. तर आपण परत आणखीन त्या पापड्या त्याच जशा काढल्यात तशाच ठेवायच्या, आणि म्हणजे वाकड्या होत नाहीत. परत त्या तशाच वाळवून घ्यायच्या आहेत. बघा वाळल्यानंतरनं एवढ्या पापड्या आपल्या पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या तयार झालेल्या आहेत. तीळ, जिरे आणि मिठाचं योग्य प्रमाण असेल ना, तर या पापड्या खूप छान लागतात. तुम्हाला या भाजताही येतात. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पातळ, जास्त जाड पण घालायच्या नाहीत आणि जास्त पातळही घालायच्या नाहीत. या पद्धतीनं भरपूर होतात तेवढ्या पिठामध्ये. असं करायचं, एकही पापडी माझी वाकडी उडली नाही आणि तुटली नाही. बघा तेलामध्ये, गरम तेलात टाकली नाही पापडी, बघा कशी छान फुलती आहे. जसं सांगितले त्या पद्धतीनं एक एक टिप्स वापरून केल्या ना, तर मस्त अशा पापड्या तुमच्या तयार होतात. साईड बिझनेस म्हणा, घरी भरपूर प्रमाणात खायला म्हणा, या पापड्या तुम्ही एकटीनेही करू शकाल. असं आपलं हे पापड्या, त्याचं प्रेमिक्स, आणि प्रेमिक्स केलं हे असं भरपूर प्रमाणात करून ठेवलं ना, तर चांगलं वाळवून डब्यात भरून ठेवायचं, आणि पाहिजे तसं जसं मी सांगितले त्या पद्धतीनं करत चालायचं. तर या अशा आपल्या 4 पट फुलणाऱ्या ज्वारीच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.